UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी शिंदेही आग्रही, सूत्रांची माहिती। सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता, शपथविधीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींना 1500चे 2100 रुपये देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली म्हणत शिंदेंनी मानले आभार। पुढील 5 वर्षांसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंसह लाडक्या बहिणींची घोषणाबाजी। महायुतीच्या मोठ्या यशानंतर वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून शिंदेंचं औक्षण। नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा, जे मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंसोबत घडलं ते लवकरच शिंदेंसोबत घडेल। 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर संजय राऊतांकडून शंका व्यक्त। मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील, दादा सीएम व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी, सुनील तटकर यांची प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं, मविया आल्यास योजना बंद होतील असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार। विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांचा आरोप। सहकाऱ्यांची मतं ऐकली, मात्र अधिकृत आकडेवारी आल्याशिवाय ईव्हीएमवर भाष्य करणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, विधानसभेच्या निकालानंतर कंगना रनौतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं, दाल में कुछ काला आहे, चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल। निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार, पटोलेंची प्रतिक्रिया। लोकसभेनंतर मवियात अहंकार वाढला, विजय नम्रतेनं स्वीकारावा, अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो, सुधीर मुनगंटीवार यांचा मवियाला टोला। महायुतीत 6 ते 7 आमदारांमागे एक मंत्रीपद, भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। पंजाब किंग्सची तिजोरी उघडली, श्रेयस अय्यर आणि हर्षदीप सिंग मालामाल। पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख, तर हर्षदीप सिंगसाठी 18 कोटींची बोली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।